मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल दिलेल्या पापडच्या टास्क मध्ये सोनावणे वहिनीच्या लावलेल्या झापडचा आवाज अजून कमी होत नाही, तोपर्यंत इकडे बापडचा आवाज वाढलाय. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा प्रचंड मोठा राडा पाहायला मिळणार आहे. हा राडा रंगणार आहे तो म्हणजे रुचिता जामदार वर्सेस राकेश बापट यांच्यामध्ये. कलर्स मराठीने जो काही प्रोमो शेअर केलाय त्या प्रोमोमध्ये हे दोघे प्रचंड मोठ्याने भांडताना दिसत आहेत. हे भांडण एवढे टोकाला गेले की राकेश बापट थेट बिग बॉसला सांगताना दिसत आहेत की एकतर ही घरामध्ये राहील नाहीतर मी घरामध्ये राहीन. तर असा मोठा राडा पाहायला मिळतोय. आणि या राड्यामध्ये राकेशकडनं काय फालतू असा काहीतरी शब्द वापरला जातोय. हाच शब्द कुठेतरी रुचिता जामदारने पकडलाय आणि ती फालतू तर बोललीच, याच्यावरती बरेच अपशब्द वापरलेत. हे जरी आपल्याला सध्या दाखवले नसले तरीही इथे रुचिताला अनुश्री आणि रोशन समजावताना दिसत आहेत की तू असं का बोलतेस तुझ्या तोंडाने. मला असं वाटतं की बरंच काही ती रुचिता बोलून गेली. आता या सगळ्यामध्ये आग लावणारा तो विशाल कोटे कुठे हे दिसत नाही. आग लावायची आणि बाहेर राहायचं, म्हणजे हे दोघेच समजवताना दिसत आहेत रुचिताला, अनुश्री आणि रोशन. म्हणजे ही आग लावली ती विशाल कोटे यांनी, असं स्पष्ट होते. आता हा जो काही टास्क आहे या टास्कमध्ये अशा पद्धतीचा राडा होणारच होता. आणि रुचिता ज्या पद्धतीने हे सगळं घेऊन जाते ना, ते फार विचित्र आहे. कुठलाही टास्क असला की आपला आवाज वाढणार आणि तो आवाज एवढा वाढवायचा की अगदी कळस गाठायचा भांडणाचा. आणि फार इरिटेट वाटतं सगळं ते. काल ठीक आहे, सोनावणे वहिनीला जे काही झापड मारली ते थोडंसं कमी झालं, पण नाही, आम्ही असेच आहोत. आणि रुचिता हे सगळं दिसण्यासाठी, फुटेजसाठी, टीआरपी साठी, कशासाठी करते हे मला माहिती नाही, परंतु हे फार विचित्र लोकांसमोर जाते. आता याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ बोलतील, परंतु रुचिताचं हे जे काही वागणं आहे ना, ठीक आहे, मान्य आहे की तुमच्यामुळेच दिसतंय, तुमच्यामुळेच बीबीला टीआरपी ही मिळतोय, सगळं काही मान्य आहे. परंतु हे रुचिता हे सगळं एवढ्या विचित्र पद्धतीने सगळं घेऊन जाते ना, माणसं अक्षरशः इरिटेट होतात. राकेशचं सांगायचं झालं तर राकेश बिचारा 2 दिवस खरंच खूप शांत होता. त्यामुळे एकदम निरागस वाटत होता. आणि आज त्याचा पारा चढला, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा राडा झालेला आहे. त्यामुळे एवढा शांत राहिलेला राकेश असा लगेच तलवार घेऊन येणार नाही. आता एकंदरीत या टास्क बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, हा टास्क ना खूप छान दिलेला, पण मला असं वाटतं की या कंटेस्टंटनी शपथच घेतली की मी शपथ घेतो की कुठलाही टास्क आम्ही व्यवस्थित करणार नाही, त्याच्यामध्ये राडे भांडण आणि तंटे करणार आणि या कुठल्याही टास्कची आम्ही XYZ करणार, असं या बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंटनी ठरवलेलंच आहे. खूप छान टास्क आहे. बिग बॉस सगळं पापड बनवण्याचं साहित्य पाठवणार आहेत. पीठ, तेल, तूप, लोणी, काय सगळं, भांडी कुंडी सगळं देणार आहेत. तुम्ही मस्तपैकी पापड लाटायचे आहेत, ते सुकवायचे आहेत आणि ते सिक्युअर करायचे आहेत. तुम्ही बनवा तरी. बनवण्याच्या अगोदरच भांडण, तंटे, तोडातोडी, फाडाफाडी, ढिशूम ढिशूम सगळं सुरू होतं. म्हणजे टास्क सुरू होण्या अगोदरच यांची वायझेड सुरू होते. अरे ते बनवा, सिक्युअर करताना बघा कोणाचे किती जास्त आहेत, किती कमी पडतात, त्यानंतर सगळं काही करायला सुरुवात करा ना. टास्क सुरू होण्या अगोदरच यांची मारामारी आणि काय सगळे आहे ना, टास्कची वायझेड लावून टाकतात हे लोक. आता या भांडणामध्ये नक्की काय झाले? राकेश बापटकडनं फालतू एक शब्द वापरला गेला आणि तोच पकडून इथे रुचिता जामदारने खूप काही अपशब्द वापरले आणि त्याच्यावरती राकेश बापट भयंकर चिडलाय, भयंकर भडकलाय आणि तो थेट बिग बॉसला इशारा देताना दिसतोय, एकतर ही राहील बिग बॉसच्या घरामध्ये नाहीतर मी तरी राहील. तर हे आता भांडण खूप पेटले. नेमकं काय झालं, हे भांडण कशाने सुरू झाले, याच्यामध्ये राकेशचाही पारा एवढा का चढलाय, रुचिताचाही पारा एवढा का चढलाय, हे खरंच कोणी आग लावली की अजून काय झालं हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. पण मित्रांनो, एक या सगळ्यातनं स्पष्ट होतं ना की एखादी साधी गोष्ट असेल तरी ती रुचिता खूप मोठ्या पद्धतीने वेगळ्या लेवलला घेऊन जाते आणि त्याला एक वेगळं स्वरूप देतं. आता हेच पुन्हा एकदा या टास्कमध्ये घडलंय का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.